नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. तर विषय असा झालेला आहे की रात्रभर मी झोपलेलो नाहीये. काय माहिती अचानक कसले कसले विचार येतात ते. सो त्यामुळे मला झोप आलेली नाही रात्रीची. आता आय थिंक 11:30 वाजलेले आहेत दुपारचे आणि अजून पण मी झोपलेलो नाहीये. काय माहिती अचानक म्हणजे नाही का रात्रीची मला झोपच नाही आली. त्यामुळं मी झोपलेलो नाही आणि हा ब्लॉग रात्री ब्लॉग एडिट पण करत होतो, त्यामुळे पण मला झोप नाही आली. हा पण विषय असू शकतो. सर खरंच मला रात्रीची झोप नाही आली. तुम्हाला विश्वास बसत नसेल पण मी रात्रीचं झोपलेलो नाहीये. माझ्या अवतारावरनं वाटत असेल. अजून पण मला झोप येत नाही. काय माहिती काय विषय झालाय काही कळतच नाही मला. पण झोप चेंज झाली. फक्त डोक्यात एकच विचार आहे, उद्याचा ब्लॉग कोणता टाकू, उद्याचा ब्लॉग कोणता टाकू, उद्याचा ब्लॉग कोणता. मग 365 दिवसाचं चॅलेंज घेतलं असं वाटतं ना. डोक्यात परिणाम झालाय काय तेही कळत नाही यायला. नुसतं विचार करायचं, उद्या कोणता टाकायचा, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, त्याच्या उद्या काय करायचं. घंटा काय करत नाही आपण, पण विचारच करतोय नुसतं काय करायचं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सो तडकता फडकता ब्लॉग आहे आज का आपका मैं अपना. सो बघू काय भेटते आज दिवसभर आपल्याला. आपण काहीतरी हटके नक्की करू. फक्त मी झोपलो नाही पाहिजे, कारण झोपलो की विषय संपला. डायरेक्ट संध्याकाळी 7ला उठायचं, दुधाची गाडी लावायची, विषय संपला. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करू शकत. पण असं काय होणार नाहीये. सो आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू आणि जिद्दीने हा ब्लॉग पूर्ण करू. 365 दिवसाचा ब्लॉग आहे. असंच आपण हार नाही मानणार आहे. 365 दिवसाचा चॅलेंज आपण कम्प्लीट करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करणार आहे हे नक्की आहे. तुम्ही मला सपोर्ट करा फक्त, एवढाच विषय, बाकी काही नाही. कारण जेव्हा आपली परिस्थिती आपल्याला बदलायची असते ना, तेव्हा आपण असे एडेचाळे करतो आणि मग तेव्हा एडेचाळे तर नाही म्हणता येणार, पण तरी आपण असं काहीतरी करतो, जग वेगळं करतो, पण आपण ब्लॉग करतोय. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे आणि धन्यवाद. तुम्हाला माहिती का विषय काय झालाय? मी सांगितलं होतं की मी झोपलो तर वाटलो होईल खरंच, आणि मी खरंच घरी गेलो आणि थोड्या वेळाने जसं काय बेडवर पडलो डायरेक्ट झोपलो. असा विषय झाला. तर मित्रांनो, झोपल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, पण असं नाही की आपला ब्लॉग येणार नाही. आपला ब्लॉग येणार, आपण राडा करणार, आपण धिंगामस्ती करणार, असं काय होणारच नाहीये. सो तर आता आपला एक मित्र येतोय सुदर्शन नावाचा. मग तो मोठो ब्लॉगर आहे. त्याने पण आता नवीन स्टार्टिंग केली. माझा ब्लॉग नव्हता म्हणून मी त्याला बोललो की भाऊ ऐक ना, आपण ब्लॉग बनवू, कुठेतरी जाऊ, नाही का, तू ये, त्याच्याकडे मस्त गाडी बिडी आता मस्त येणार. तो मोठा ब्लॉगर आहे. सो तो पण मोठा ब्लॉग करणार आहे आणि आपण पण आपला ब्लॉग कंटिन्युटी ठेवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग बघत राहा. ब्लॉग मध्ये खूप राडा धुंगाणा होणार आहे. तर तुम्हाला सांगतो, मी काय सांगतो, ब्लॉग मध्ये राडा तर होणार आहे. तर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. सबस्क्राईब करा बरं. तुम्ही सबस्क्राईब करत ना, तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट सांगण्यापेक्षा 2-4 गोष्ट एकच सांगतो की नाही का. तेव्हा का माझ्याकडे गोष्ट ते कशी असं कस तरी वाटतं बघितलं की, तर बरोबर नाही वाटत, पण तरी जाऊ दे, काही विषय नाही. तर आपण जाणार आहे थोडं बाहेर. कुठे जाणार आहे मला पण माहित नाही, पण आता बघू. आपली गाडी आली ना, मग डोक्यात येईल, मग आपण जाऊ कुठं तरी. आता लाईट तिथे प्रकाश पडतोय, तुम्ही त्याच्याकडे लगा कशो, तुम्ही माझ्याकडे लक्ष दे, मी काय बोलतो ते कळलं. तो चलो अभि चलते. आपला मित्र येतोय. तुला चाकण लिहायचंय का? हा, चाकण लिहायचंय का तुला? हा, चाकण लिहायचं का? बोट काय करतो? झालं. मग आपण याला चाकण लिहायचं का विचारतो ना, बेळी का तू इथं. तर मित्रांनो, आता आपण भाऊची रिक्षा भरून देऊ. हा भाऊ इथं थांबलाय बघा. रिक्षा आपण जरा रिक्षा भरून देऊ. तर चला आपण थोडा आत पडले ऊन त्याला चाकण बोसरी. चलो चाकण बोसरी जाऊ. आता भाऊची आपण गाडी भरून देऊ जरा, नाही का, थोडं एन्जॉय करू. कारण आपल्याला ब्लॉग बनवायला तर काय नाही, आपण काहीतरी आणायचं आणि काहीतरी करायचं. तो चलो बघा. आले आवाज येणार नाही येणार, असं काही होणारच नाही की कधी आवाज नाही येणार. काय रे भाऊ, हा बेळ बघा, बेळ माहिती कोण मला
खायची का भेळ? भेळ खायची असेल तर भारत माता चौकात यायचं भेळ खायची, कळलं? बरं मित्रांनो, अशा तरी आम्हाला एक कस्टमर भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. हो बस, तू लोन नको घेऊ, बिंदास बस. भैया भैया चाकन को जाने का क्या तुमको? इधर क्यों नहीं जाने का? आज चलो ना भाई, मेरे तुमको चलो वापस आ जाना इधर बैठने का. भैयाला काही चाकणला जायचं नाहीये. सो अजून आपण कस्टमर आपण गोळा करू भाऊसाठी. भाऊची रिक्षा भरून द्यायची, आपला चॅलेंज आहे. भाऊला रिक्षा भरून द्यायची, मी भरून द्यायची. हो चाकणला जायचं का? नाही जायचं का? नाही म्हणते ते चाकणला जायला. हा याला कुठून तर कुठून आणू रे? आता होईल चालू थोड्या दिवसाने. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्हाला 3 लोक भेटलेले आहेत बघा. हा एक बाई आहे, त्याच्या पलीकडे एक बाई आहे, आणि त्याच्या पलीकडे अजून एक पोरगी आहे. 3 जण भेटले, अजून 3-4 जण लागतील आपल्याला. सो आपण गाडी भरू, भाऊची मजा येतील, एन्जॉय करायचं. हो मॅडम, यायचं का तुम्हाला चाकणला? चाकणला यायचं का? तो मित्रांनो, यांना काही चाकणला यायचं नाही. आपण अजून 4-5 जण बघू, असे जण चाकणला यायचं. थोडं कॉम्प्लिमेंटरी घेऊ आपण याच्याविषयी, नाही का? भाऊ चाकणला यायचं का? नाही का? जाऊ दे सगळं. तर यांना काही चाकणला यायचं नाहीये. हाँ बस बस सड़क सड़क पर सड़क आगे पीछे हो, आगे पीछे हो. तर मित्रांनो, आपल्याला फक्त अजून एक कस्टमर असतो. इकडे जिम बॉय, इकडे कुठं व्हायचं तुला? चल, हा आपला माणूस आहे, काय विषय नाही. आजकाल ना एक काम राहिलं जिम बिम करून आला तुला. अजून एक जण. हा मग अजून एक जण फक्त. ओ शेट टाकून यायचं का तुम्हाला? नाही का? चला 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 चला, झाली आपली गाडी भरली. अरे भाऊ, असं समोरून येतो, समोरून ये. भरली आपली गाडी. यो भाऊला सपोर्ट फुल धिंगाणा करते का भाऊ? असं समोर ये, बॅग घेऊन तू. चल, कोणी पण आहे. भाऊची गाडी भरलेली, आता धिंगाणा झालेला आहे. भाऊ आता भाऊ धन्यवाद भाऊ. अरे भाऊ, लाईक करा, फॉलो करा भाऊ. सपोर्ट करतो ना त्यामुळे. हा भाऊ, मग सगळ्यांच्या घराला पण आम्हाला पण फॉलो करा, सांगा जरा त्यांना. यांना पण फॉलो करा. यांची इंस्टाची आयडी मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो कशी काय मध्ये. कसं खाली आपलं तुम्हाला माहिती ना, डिस्क्रिप्शन मध्ये आपली, तर तुम्ही चेक करत जावा बिंदास मध्ये, काय विषय नाही. तर आपल्या मित्राची गाडी फुल झालेली. आता आपण जाऊ आपल्या दुधाच्या गाडी. आता झालं सावकाश झालं, कस्टमर आपल्या बरं समोरून. हा तुला सांगतोय, हा तो ब्लॉगला कमी मिळून करतील.